ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 41. वीरभद्रास सजीव केले. मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रम राजाचा देह सोडला. अडभंग कथा. युद्धामध्ये वीरभद्र जळाल्यानंतर शंकर शोक करीत बसले. ही गोष्ट गोरक्षनाथांच्या लक्षात येताच त्यांचे अंतःकरण द्रवून गेलं. त्यांनी विचार केला की ज्या वेळेस गुरुने मला बद्रिकाश्रमात तपश्चर्येस बसविले त्यावेळी शंकराने मजविषयी विशेष काळजी बाळगली व पुष्कळ श्रम घेतले होते. माते समान त्यांनी माझा प्रतिपाळ केला. असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पाहावा हे मला शोभत नाही आणि हे अयोग्य कर्म मजकडून झाले असा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला, वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे, परंतु जर मला त्याच्या अस्थी आणून द्याल तर मी वीरभद्रास उठवीन. संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्यास तेथेच उठविले असते, पण सर्व राक्षसांच्या मेळ्यात तो जळला असल्यामुळे त्यांच्याबरोबर पुन्हा राक्षस उठतील. मग वीरभद्राची हाडे मी ओळखून घेऊन येतो. असे सांगून शंकर समरभूमीवर गेले. जी हाडे शिवनामस्मरण करतील ती वीरभद्राची हाडे असे ओळखून गोरक्षनाथाजवळ आणली. मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाची चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा संहार करून शेवटी गोरक्षनाथसही यमपुरीस पाठवून देतो. तेव्हा शंकराने त्यास म्हटले, आता व्यर्थ बोलू नका. नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली. इतक्यात वायुचक्री भ्रमत असलेले 72,84,00,000 शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले. मग गोरक्षनाथही मच्छिंद्राचे शरीर घेऊन शिवालयात आला. इकडे त्रिविक्रम राजा राजविलासात निमग्न झाला होता. एके दिवशी तो नित्यनेमाने दर्शनाकरिता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला. तेव्हा त्यास राजा प्रीतीने भेटला. मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावर गोरक्षनाथाने त्यास झालेला वृत्तांत निवेदन केला. तो ऐकून त्यास तळमळ लागली. त्याने गोरक्षनाथास सांगितले की काही दिवस असाच धीर धरून राहा. धर्मनाथास राज्यावर बसून मग मी येतो. असे सांगून तो राजवाड्यात गेला. त्याने लगेच या गोष्टीविषयी प्रधानांचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला. त्या उत्सवसमयी याचकास विपुल धन देऊन संतुष्ट केले. पुढे 1 महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात गेले. इकडे राजवाड्यात राजास उठण्यास वेळ लागल्याने राणी महालात गेली व हलवून पाहते तो राजाचे शरीर प्रेतवत पडलेले. मग तिने मोठा आकांत मांडिला. इतक्यात धर्मनाथ धावून आला व प्रधान अधिकरून मंडळी जमली. ह्या बातमीने नगरात एकच हाहाकार होऊन गेला. त्रिविक्रम राजा मरण पावला हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होता त्यास लोकांकडून समजला. ते ऐकून त्यांनी संजीवनी प्रयोगाने भस्म मंत्रून अस्थि मांस वगैरे जमवाजमव केली. तोच मच्छिंद्रनाथाने देहात प्रवेश केला व उठून बसला. इकडे राजाचे प्रेत स्मशानात घेऊन तेथे सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघरी गेले. रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथाच्या देवालयातून शोध आणविला होता. तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले. त्यास अन्न उदक गोड लागेना. त्यास आपला प्राणही नकोसा झाला. ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यर्थ का शोक करीतोस बाळ, तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय. तो चिरंजीव आहे. तू आता शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये. मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने रेवती राणीस विचारल्यानंतर तिने मच्छिंद्रनाथाच्या परकाया प्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली. ती ऐकून धर्मनाथ लव्या जमान्याशी शिवालयात गेला व मच्छिंद्रनाथांच्या पाया पडून त्यास पालखीत बसून राजवाड्यात घेऊन आला. तो 1 वर्षभर तेथे होता. नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हे तीर्थयात्रे जावयास निघाले. त्या समयी धर्मनाथास परम दुःख झाले. तोही त्यांच्या समागमे तीर्थयात्रे जावयास सिद्ध झाला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केली की मी 12 वर्षांनी परत येईल. त्यावेळी गोरक्षनाथाकडून तुला दीक्षा देईन व मजसमागमे घेऊन जाईल. आता तू रेवतीची सेवा करून आनंदाने राजवैभवाचा उपभोग घे. अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केल्यावर ते तिघे निघून गेले. ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करीत करीत गोदातटी धामानगरात येऊन पोहोचले. त्या ठिकाणी गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याचे स्मरण झाले. त्याने त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळविला. मग शेताची जागा लक्षात आणून तिघे जण माणिकाजवळ गेले. तेथे तो काष्टासमान उभा असलेला त्यांनी पाहिला. त्याच्या अंगावर तिळभर सुद्धा मांस नसून हाडाचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडाने सारखा राममंत्राचा जप चालला होता. त्याचे ते कडक तप पाहून गोरक्षनाथाने तोंडात बोट घातले व मी म्हणतो तो हाच माणिक असे त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले.
मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्यांनी त्यास तप पूर्ण करावयास सांगितले. तेव्हा त्यांनी त्यास उत्तर दिले की तुम्हाला हे कशाला पाहिजे? तुम्ही आपल्या इथून चालू लागा. विनाकारण का खोटे करता? त्याने त्या जे जे विचारावे त्या त्या प्रश्नाचा माणिक उलट जबाब देई ते पाहून मी आता ह्यास युक्तीने ताळ्यावर आणतो, असे गोरक्षनाथाने म्हटले. मग गोरक्षनाथ एकटाच तेथे राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करीतो ते पाहू लागले. गोरक्षनाथाने माणिकाजवळ उभे राहून मोठ्याने म्हटले की असा तपस्वी मी अजून तो पाहिला नाही. असाच उपदेश घेऊन ह्यास गुरु करावा हेच चांगले. माझे दैव उदयास आले म्हणून समजावं. नंतर गोरक्ष त्यास बोलला, स्वामी, मी आपणास गुरु करीत आहे, तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा. हे ऐकून माणिक त्यास म्हणाला, एवढा मोठा झालास तरी अजून तुला अक्कल नाही. तू मला गुरु करू पाहतोस, त्यापेक्षा तूच का माझा गुरु होत नाहीस? त्याचा उलटा जबाब येणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास हा प्रश्न केला की त्याप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला. त्यावेळी तो त्रिकाळज्ञानी सोडून गोरक्षनाथांच्या पाया पडला. तेव्हा गोरक्षनाथाने शक्तिप्रयोग मंत्रून गोरक्षाने त्यास हाती धरून मच्छिंद्रनाथाकडे नेले. त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंग असे ठेवले व त्यास नाथ दीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले. वाटेत गोरक्षनाथाने अडभंगास सकल विद्यात निपुण केले. नंतर तीर्थयात्रा करीत 12 वर्षांनी प्रयागास आले. त्यावेळेस धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले होते. हे चौघे गावात आल्याची बातमी धर्मनाथास समजताच तो त्या सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला. धर्मनाथाने आपल्या मुलास राज्यावर बसवून आपण योग्य दीक्षा देण्याचा निश्चय केला. माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया, जिला धर्मबीज असे म्हणतात, त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्यावेळेस सर्व देव बोलवले होते. नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले. उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांची सुद्धा सर्वांना आपली इच्छा दर्शवली. मग धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची गोरक्षनाथाने त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसल या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करेल त्यांच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यायची नाहीत. त्या पुरुषाचा संसार सुयंत्रित चालेल. प्रत्येक लक्ष्मी त्यांच्या गृही वास्तव्य करेल. याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होय. धर्मनाथास नाथ दीक्षा दिल्यानंतर ते चौघेजण त्यास घेऊन निघाले. त्यांनी तीर्थ फिरत फिरत बद्रिकाश्रमात जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायावर घातले व त्यास त्यांच्या स्वाधीन करून तपश्चर्येस बसविले. नंतर 12 वर्षांनी परत येऊ असे सांगून ते तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरताच ते पुन्हा बद्रिकाश्रमास गेले व तेथे मोठ्या थाटाने मावंदे केले. मावंद्याकरिता सर्व देवांना बोलावून आणले होते. मावंदे झाल्यावर सर्व देव वर देऊन निघून गेले व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ, अडभंगनाथ व धर्मनाथ असे 5 जण तीर्थयात्रेस गेले.